खामगाव येथील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर गोपाल सोनी यांचा 12 जुलै रोजी दुपारी शेतात मृत्यू झाल्याची घटना घडली होती। दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। शेतात त्यांना हृदयविकाराचा धक्का लागला असे म्हणून त्यांना जलमनाका येथील डॉक्टर आशिष अग्रवाल यांच्या रुग्णालयात नेण्यात आले होते। मात्र तपासणी दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले। मृतदेह घरी नेल्यानंतर भविष्याच्या दृष्टीने पोलिसांनी सोनी यांचे घर गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सरकारी रुग्णालयात आणला। त्या ठिकाणी डॉक्टर गोपाल सोनी यांच्या मृतदेहावर अकोला येथील 3 डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले। त्याचा अहवाल येत्या 24 तासात सर्वांसमोर येणार आहे। मात्र त्यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व डॉक्टरांसोबत शेतात गेलेल्या 6 जणांची विचारपूस करण्याचा निर्णय घेतला होता। त्यापैकी 3घांची विचारपूस झाली असून उर्वरित 3घांना ठाण्यात बोलवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर गोपाल सोनी यांच्यासोबत लॅबमधील 3 जण शेतात गेले होते। दरम्यान त्यानंतर आणखी 2घांना फोन करून शेतात बोलविण्यात आले होते। असे एकूण 5 जण त्या डॉक्टरसोबत त्या ठिकाणी शेतात उपस्थित असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला। मात्र डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्याऐवजी आणखी 2घांना शेतात बोलवून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले। घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर गोपाल सोनी हे 3 जणांसोबत शेलोडी शिवारातील शेतात गेले होते। त्यानंतर आणखी 2घांना त्या ठिकाणी शेतामध्ये बोलविण्यात आले। दरम्यान त्यांना डॉक्टर सोनी यांना अस्वस्थ वाटत असल्याने एकाने डॉक्टर यांच्या आणखी 3 कर्मचाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले। अर्थातच त्या ठिकाणी डॉक्टर अस्वस्थ झाल्यानंतर त्या ठिकाणी 8 जण उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे। त्या 8 जणांपैकी 3घांचे बयान पोलिसांनी नोंदविले असून उर्वरित 5 जणांना आज मंगळवारी पोलीस स्टेशनला बोलविण्यात आल्याची माहिती ठाणेदारांनी खबरे शामतकशी बोलताना दिली आहे। ठाणेदारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणात मर्ग दाखल असला तरी संबंधित सर्व जणांची चौकशी करण्यात येत असून पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा मिळणार असल्याचेही त्यांनी खबरे शामतकशी बोलताना सांगितले। खामगावमध्ये डॉक्टर सोनी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। नेमकं काय प्रकरण आहे, यामध्ये किती लोकांचा तपास झालेला आहे आणि नेमका तपास कोण करीत आहे? दिनांक 12/7/26 रोजी ही घटना झालेली आहे। डॉक्टर गोपाल सोनी हे आणि त्यांचे लॅबमध्ये काम करणाऱ्या 3 मुले असे त्यांच्या शेतात गेले होते। शेलोडी शिवारामध्ये त्यांचं शेत आहे, त्या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्यांनी त्यांचे ओळखीचे अजून त्यांनी 2 मुलांना बोलवले होते। जवळपास अर्धा 1 तास झाल्यानंतर डॉक्टर गोपाल सोनी यांची अचानक तब्येत खराब झाली आणि ते तिथे शेतामध्ये पडले। मग शेतामध्ये पडल्यानंतर तिथे त्यांना मदत करण्यासाठी अजून त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे ओळखीचे जे मुलं होते लॅबमध्ये काम करणारे त्यांना बोलवले। तर बोलवल्यानंतर ते आले आणि डॉक्टर साहेबांना चेक केले तर डॉक्टर साहेब श्वास घेत नव्हते असं त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी सांगितले। त्यावरून त्यांनी ते एका तिथे बसस्टॉपवर वाहन उभे होते टाटा मॅजिक, त्या वाहनामध्ये डॉक्टर साहेबांना टाकलं आणि त्यांना डॉक्टर आशिष अग्रवाल या ठिकाणी तपासणीकरिता घेऊन गेले। डॉक्टर अग्रवाल यांच्या दवाखान्यामध्ये त्यांना तपासले तर त्यांनी तपासून ते मयत झालेले आहेत म्हणून डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले। तर त्यांचा ते नैसर्गिक मृत्यू असं वाटत असल्याने त्यांना सुरुवातीला घरी घेऊन गेले होते डॉक्टर गोपाल सोनी यांना। परंतु आम्हाला माहिती मिळाली की या प्रकरणाची तपास करणे आवश्यक आहे, त्यावरून आम्ही त्यांना विनंती करून त्यांचं डेड बॉडी आम्ही सामान्य रुग्णालय खामगाव येथे आणली।
आणि काल म्हणजे फॉरेन्सिक टीम म्हणजे 3 डॉक्टरांच्या समक्ष त्यांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे. डॉक्टरांच्या टीमचं असं म्हणणं होतं की आम्ही 2 दिवसात तुम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट देतो आणि त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून आपल्याला पुढील कारवाई करता येईल. सध्या त्याच्यामध्ये डॉक्टर साहेबांच्या सोबत जे मुले होते 3 मुलांचे आपण सविस्तर बयान घेतलेले आहेत आणि अजून इतर जे नंतर मदत करण्यासाठी लोक आले होते त्यांना आज आपण बोलवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते काय सांगतात ते त्याच्यावरून सदर प्रकरणाचे आपल्याला पुढील तपास करता येईल. सध्या सर या प्रकरणाचा तपास कोण करत आहे? पोलीस स्टेशन येथील रवी मुंडे साहेब आहेत, API रवी मुंडे साहेब, ते सदर प्रकरणाचा तपास करत आहेत. सर या प्रकरणामध्ये सध्या फक्त मर्ग दाखल आहे की इतर काही गुन्हे दाखल झालेले आहे? नाही, सध्या या प्रकरणामध्ये मर्ग दाखल आहे. मर्गाच्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत. प्राथमिक तपासामध्ये असं काही घातपाताची शक्यता आपल्याला वाटते का? नाही, प्राथमिक तपासामध्ये तसा घातपात काही दिसून आलेला नाही आहे, कारण त्याच्या शरीरावर काही जखमा दिसून आलेल्या नाही तशा. त्याच्यामुळे तो सध्या घातपात वाटत नाही. थँक्यू. प्राथमिकदृष्ट्या डॉक्टर गोपाल सोनी यांच्या मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय दिसत नसला तरी अकोल्यावरून येणाऱ्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा व उलगडा होणार आहे. सायन दैनिक खबरे शामतकसाठी अशोक जसवानी, खामगाव, बुलढाणा.